हे ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द वीकली अनालिसिस ऑफ गोल्ड. आणि आज आपण बघणार आहोत कोणत्या मेजर लेवल्स आहेत. तसंच मी तुम्हाला काल जे अपडेट दिले होते डेली अनालिसिस या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक VRPC लेवल म्हणून एक लेवल ड्रॉ करून दिली होती आणि ऑलमोस्ट 40-26 म्हणजे 40-26 या लेवलपासूनच आपल्याला बाईंग पाहायला मिळालेली आहे. फ्रेंड्स, मी तुम्हाला ज्या पण लेवल्स डेली मध्ये देत असते, ॲनालिसिसमध्ये देत असते, त्या मेजर लेवल्स असतात, मेजर झोन्स ड्रॉ करून दिलेल्या असतात. त्यामुळे तुम्हाला तिथे 100 टू ऑलमोस्ट 100 पिप्स वेट करा त्या एंट्रीसाठी आणि त्यानंतर तुम्हाला जो बाउन्स पाहायला मिळणार आहे ऑलमोस्ट 300, 400, 500 पिप्स इथे तुम्हाला सिंगल ट्रेडमध्ये कॅप्चर करायला मिळणार आहे. असे हे ट्रेड्स असतात. त्यामुळे क्वालिटी ट्रेडसाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. चला आजच्या ॲनालिसिसला सुरुवात करूया. वीकली चार्टवरून आपण स्टार्ट करणार आहोत. वीकली चार्टमध्ये तुम्ही बघू शकता अजूनही ट्रेंड आपला जो आहे तो बेरिश ट्रेंड कंटिन्यू होत आहे. पण गोल्ड इथे आपल्याला 4000च्या लेवलला रिजेक्शन घेताना पाहायला मिळत आहे. कंटिन्यू 4000च्या लेवलला बाउन्स बॅक आपल्याला पाहायला मिळतोय. तसंच 4200च्या लेवलपासून आपल्याला फॉल पाहायला मिळतोय. याचाच अर्थ काय आहे की गोल्ड एका रेंजमध्ये अटकलेला आहे आणि त्याला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देण्याची पॉसिबिलिटीज गोल्डमध्ये आहे. गोल्डमध्ये आत्ता सध्या कुठलीही क्लिअर डायरेक्शन आपल्याला इथे मिळत नाही. तरीही आपण काही लेवल्स फाइंड आउट करणार आहोत आणि त्या लेवल्स खूप मेजर असणार आहेत. त्यामुळे तुम्ही नोटपॅड किंवा तुमचा जो पण सेटअप आहे त्या सेटअपवरती या लेवल्स ड्रॉ करून नक्कीच ठेवा. ओके, डेली टाईम फ्रेमवर आपण स्विच केल्यानंतर डेली टाईम फ्रेमला तुम्ही बघू शकता की गोल्ड एका रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळते, राईट. आणि क्लिअर पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला इथे क्लिअर होत नाही आहे. गोल्डमध्ये आपण एक ट्रेंड लाईनही ड्रॉ केलेली आहे. आपले डेलीचे ॲनालिसिस जे आहेत ते डेलीचे ॲनालिसिस नक्की बघा. तिथे तुम्हाला परफेक्ट प्राईज मिळते विथ हाय रिस्क रिवॉर्ड असे हे ट्रेड आहेत. ओके, सिंगल ट्रेडमध्ये तुम्हाला जवळजवळ 400 ते 500 पिप्स कॅप्चर करायला इथे मिळत आहेत विथ लो SL. ओके, नेक्स्ट तुम्ही ते बघू शकता जे थोडंसं म्हणजे मी क्लीन करून देते. ओके, ठीक आहे. एक ट्रेंड लाईन आहे. ही ट्रेंड लाईनही तुम्ही तुमच्या सेटअपमध्ये नक्कीच ड्रॉ करून ठेवा. या ट्रेंड लाईनला ब्रेकआउट झाल्यानंतरच गोल्डमध्ये आपल्याला बुलिश मोमेंटम कंटिन्यू होताना पाहायला मिळणार आहे, राईट. ओके, नेक्स्ट एक ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केली होती. ही ट्रेंड लाईन जी आहे गोल्डने ब्रेकआउट केली आणि त्यानंतर बाय साईड मुवमेंट दिलं. त्यामुळे आपण ही डिलीट करूया. नेक्स्ट आपल्याला आपण 1 आवर चार्टमध्ये मूव करूया आणि क्लिअर पॉईंट ऑफ व्ह्यू काय जो आहे तो आपण नक्कीच चेक करूया. 4 आवर चार्टमध्ये तुम्ही बघू शकता एकदम छान असा रेक्टँगल पॅटर्नमध्ये गोल्डमध्ये काय झालेलं आहे, साईडवेज मार्केट आपल्याला पाहायला मिळते. ऑलमोस्ट जवळजवळ 4200ची लेवल ते 4000ची लेवल म्हणजे 3900 39,000ची लेवल आपल्याला इथे काय पाहायला मिळते. 3900 ही लेवल आणि 4200 ही लेवल गोल्ड आपल्याला ब्रेकआउट करताना दिसत नाही. इथे एक रेंज तयार झालेली आहे गोल्डमध्ये, राईट. तर जोपर्यंत आपल्याला या रेंजला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन मिळत नाही तोपर्यंत क्लिअर आपल्याला डायरेक्शन मिळणार नाही. पण तरीही फ्रेंड्स एकच तुम्हाला टिप देणार आहे मी की जर ब्रेकडाऊन जर झाला तर मध्ये इन मिडल लेवल्सला बाय करून होल्ड करू नका. ब्रेकआउट चांगला पाहायला मिळू शकतो. 3000 पर्यंत मार्केटचा ड्रॉप डाऊन नक्कीच होण्याचे पॉसिबिलिटीज आपल्याला आहेत. त्यामुळे जे मेजर लेवल्स आहेत, फर्स्ट सिनेरिओ आपण चेक करूया. जर गोल्डमध्ये आपल्याला सेलिंग प्रेशर कंटिन्यू पाहायला मिळालाच, ओके, जर गोल्डमध्ये आपल्याला सेलिंग प्रेशर कंटिन्यू बघायला मिळाला, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला जी लेवल आहे आपली 3960 ही लेवल जर ब्रेक झाली गोल्डमध्ये, ओके, 3960च्या लेवलला जर ब्रेकआउट मिळाला विथ रिटेस्ट जर तुम्हाला इथे ब्रेकडाऊन पाहायला मिळाला तर तुम्हाला इथे सेल साईड प्लॅन करायचा आहे 3960 या लेवलला, 3960 या लेवलला. आणि त्यानंतरचं फर्स्ट टार्गेट तुम्हाला ऑलमोस्ट 3875 पर्यंत मिळू शकतं. 3875चं पहिलं टार्गेट आहे. त्यानंतरचं नेक्स्ट टार्गेट आपल्याला 3791 हे पाहायला मिळू शकतं. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ट्रेड कंटिन्यू होताना पाहायला मिळणार आहे आफ्टर ब्रेकआउट. हा आहे आपला बेरिश सिनारिओ. नेक्स्ट आपला जो सिनारिओ आहे तो सिनारिओ म्हणजेच कोणता, तर आपल्याला
गोल्डमध्ये जी ट्रेंड लाईन मी ड्रॉ करून दिलेली आहे या ट्रेंड लाईनला जर ब्रेकआउट मिळाला आणि त्यानंतर त्याच लेवलला रिटेस्ट झाला तर आपल्याला इथे बाय साईड मुवमेंट पाहायला मिळू शकतो. फर्स्ट आपलं जे टार्गेट असणार आहे बायचं, जर आज एक झोन इथे रिजेक्शन झोन आपल्याला पाहायला मिळतोय जो आपल्याला 1 आवरमध्ये मी तुम्हाला डेली ॲनालिसिसमध्ये VRPC लेवल ही ड्रॉ करून दिली होती. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ नक्की चेकआउट करा. VRPC लेवललाच गोल्डने काय दिलेलं आहे आपल्याला बाय साईड मुवमेंट पाहायला मिळालेली आहे. तर अशा लेवलसाठी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा. नेक्स्ट जे आहे आपण चेक करत होतो की जर ट्रेंड लाईन ब्रेकआउट झाला, गोल्ड आता सध्या 200 EMA 4 आवर चार्टमध्ये 200 EMAला रिस्पेक्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 200 EMAच्या खालीच ट्रेड करताना पाहायला मिळतोय. जोपर्यंत 200 EMA ब्रेक होत नाही तोपर्यंत गोल्डमध्ये बुलिश मोमेंटम आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर त्यासाठीच्या लेवल्स आहेत. जे फर्स्ट झोन आहे इथे झोन आहे 4125 म्हणजे 4125 पर्यंत आपल्याला एक बाईंग प्रेशर पाहायला मिळू शकतं. जर 4125 हा लेवल जर ब्रेक झाला तर आपल्याला इथे बाय साईड प्लॅन करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला कॅन्डल क्लोजिंग बघायची आहे. कॅन्डल क्लोजिंग जर अपसाईड झाली तर नक्कीच तुम्ही बाय साईड प्लॅन करू शकता याच लेवलला. ओके, लेवल आहे आपली ऑलमोस्ट 31 ते 4125 या लेवलपर्यंत तुम्ही काय करू शकता, बाय साईड प्लॅन आफ्टर ब्रेकआउट क्लोजिंग जर कॅन्डल ब्रेकआउटची वरती झाली तर नक्कीच तुम्ही बाय साईड मुवमेंट कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्मॉल एरियाजमध्ये सेल नाही करायचं आहे. सेल मे बी प्रोबॅबिलिटी आहे 4200ची लेवल ब्रेक होण्याची यावेळेस, कारण दोनदा मार्केटने काय केलेलं आहे तिथे बाउन्स बॅक दिलेला आहे. त्यामुळे यावेळेस 4200ची लेवल ब्रेकआउट होण्याची पॉसिबिलिटी आहे. जर फ्रेंड्स 4200ची जर लेवल ब्रेक झाली तर नेक्स्ट आपलं टार्गेट असणार आहे ऑलमोस्ट 4300चं. 4300ची लेवल तुम्हाला घेताना पाहायला मिळू शकतं. त्यामध्ये एक आपला इथे झोन तुम्ही बघू शकता, हा आहे आपला ऑर्डर ब्लॉक आणि ऑर्डर ब्लॉकच्या खाली पेंडिंग आपला FVG आहे. ओके, तर या FVGला तुम्हाला गोल्डमध्ये ओके नाही एकदा तो टेस्ट झालेला आहे ऑलमोस्ट, येस एक सिंगल टाईम तो टेस्ट झालेला आहे, पण ऑलमोस्ट तुम्हाला इथे एक छान ट्रेड मिळू शकतो. ती लेवलही आहे 4300ची, राईट. तर 4300च्या लेवलला आपल्याला गोल्डमध्ये एक स्मॉल सेल साईड मोमेंटम पाहायला मिळू शकतो. पण या ज्या लेवल्स आहेत हे जे झोन आहेत खूप मेजर आहेत. 4386 पर्यंत 4386 4334 ओके 4334 4386 पर्यंत आपल्याला गोल्डमध्ये बुलिश मोमेंटम कंटिन्यू होताना पाहायला मिळू शकतो. तर जर या लेवल्स आणि तुम्हाला हेल्प करत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स, कारण या लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहे. याच लेवलला तुम्हाला बिग टार्गेट अचीव होताना पाहायला मिळत आहे. तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्कीच जाऊन चेकआउट करू शकता. किती छान असे 400-500 पिप्स विदिन वन सिंगल ट्रेड आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ट्रेडर फ्रेंड्सला नक्कीच शेअर करा.